गडिंग्लज शहरामध्ये आजपर्यंत जवळजवळ 150 कोटीच्या वरती फंड गेल्या 10 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांनी आणलाय आणि हा फंड जर आणायचा असेल तर स्थानिक आमदार आणि मंत्री असावा लागतो. जनता दलाकडे आजपर्यंत कुठलाही आमदार पूर्वी होते आदरणीय शिंदे साहेब, त्यांनी काही कामं केले असतील, मी त्याचा उल्लेख काय करणार नाही. जनता दल सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर गेलाय ना आता. मी म्हटलंय ना कटोरा पुढे केलाय म्हणून. कशाला बोलू त्या विषयावरती. सत्तेत असले जरी पक्ष आले नाईलाज तो त्यांच्याकडे गेलेले आहेत. मुश्रीफ साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड थांबवायचा हा महामेरू, हा रथ थांबवायच्या कुणाची ती हिंमत नाही. त्याचं कारण गडिंग्लज शहरातले सामान्य माणूस आणि गोरगरीब जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेबांच्या मागे आहे. त्यामुळेच ही घोडदौड थांबवू शकत नाही. आता जे सत्तेचे लोक त्यांच्याकडे गेलेत, काय गडिंग्लजचा संबंध आहे का हो? सन्मान्य मीना कोरेचा काय संबंध आहे का हो? सन्मान्य पाटील साहेबांचा काय संबंध आहे काय हो? नक्की त्यांनी मदत केले, आदरणीय पाटील साहेबांनी मदत केले, नाईलाज तिकडे गेले. आज पालकमंत्री म्हणून घेतात, आदरणीय आहेत ते. त्यांनी कधी गडिंग्लज शहराची वेस बघितले का हो? ह्याच्यातून उत्तर कळते. जो अगदी चंदनासारखा झिजत जातो आणि हिमालयासारखा पाठीशी राहतो, तोच खरा नेता आदरणीय मुश्रीफ साहेब.